नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण नवीन गोष्टी कशा शिकतो? म्हणजे फक्त पुस्तकं वाचून किंवा गोष्टी पाठ करून, की आपल्या मनाच्या आत काहीतरी वेगळंच, काहीतरी खोलवर घडत असतं? आज आपण बरोबर हेच रहस्य उलगडणार आहोत, तेही सिग्मंड फ्रॉइड यांच्या नजरेतून. चला तर मग हाच प्रश्न जरा सोप्या शब्दात मांडूया. शिकणं म्हणजे नक्की काय? फक्त फॅक्ट्स आणि आकडेवारी लक्षात ठेवणं, की या पलीकडे आपल्या मनात काहीतरी खोलवर चाललेलं असतं? अहो, याच प्रश्नाच्या उत्तरात फ्रॉइडचा संपूर्ण सिद्धांत दडलेला आहे. तर मग काय आहे हे शिकण्यामागचं रहस्य? या मिस्ट्री टूरवर आपले गाईड आहेत, अर्थातच सिग्मंड फ्रॉइड. आणि त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. जर तुम्हाला शिकण्याची प्रोसेस समजून घ्यायची असेल, तर आधी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाची आतली रचना समजून घ्यावी लागेल. आणि इथेच येतो त्यांचा प्रसिद्ध सिद्धांत, सायको ॲनालिसिस म्हणजे मनोविश्लेषण. हा सिद्धांत काय सांगतो? तो सांगतो की आपलं वागणं, आपलं शिकणं हे सगळं बाहेरच्या गोष्टींपेक्षा आपल्या आतल्या आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या अचेतन मनात चाललेल्या प्रक्रियांवर अवलंबून असतं. हो, हीच ती मास्टर की आहे जी शिकण्याचं सगळं कोडं सोडवू शकते. ओके, तर मग फ्रॉइडच्या मते आपलं मन नक्की काम कसं करतं? बघा, त्यांनी एक भन्नाट कल्पना मांडली. ते म्हणाले, आपलं मन म्हणजे काही एकसंथ गोष्ट नाहीये, उलट ती जणू काही 3 वेगवेगळ्या खेळाडूंची एक टीम आहे आणि हे तिन्ही खेळाडू सतत एकमेकांशी स्पर्धा करत असतात, भांडत असतात. आता हे 3 खेळाडू आहेत तरी कोण? तर ते आहेत एड, इगो आणि सुपर इगो. बघा, एड म्हणजे आपल्या आतला एक हट्टी लहान मुलगा. त्याला जे हवं ते हवं आत्ताच्या आत्ता. त्याला फक्त आनंद पाहिजे. मग येतो सुपर इगो. हा म्हणजे आपल्या आतला एक कडक शिस्तीचा शिक्षक किंवा न्यायाधीश, जो नेहमी बरोबर, चूक, नैतिकता आणि समाजाचे नियम सांगत असतो. आणि या दोघांच्या भांडणात मध्यस्थी करतो तो इगो, जो म्हणतो, थांबा जरा, वास्तवाचा विचार करा. खरं तर आपल्या डोक्यात जणू काही 24 तास चालणारी मीटिंगच सुरू असते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हा जो आतला संघर्ष आहे ना, हे जे भांडण आहे, ते काही वाईट नाही. उलट फ्रॉइडच्या मते हेच ते इंजिन आहे जे आपल्याला पुढे ढकलतं. याच सततच्या संघर्षातून आपण शिकतो, मोठे होतो आणि आपला विकास होतो. ठीक आहे, तर आता आपण मनाच्या रचनेबद्दल बोललो. पण आता वेळ आहे आणखी खोलवर जाण्याची आणि फ्रॉइडच्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात क्रांतिकारी कल्पनेला समजून घेण्याची. ती म्हणजे आपल्या अचेतन मनाची प्रचंड शक्ती. तर हे अचेतन मन म्हणजे अनकॉन्शियस माइंड आहे तरी काय? कल्पना करा की तुमच्या मनात एक मोठी अदृश्य तिजोरी आहे. ह्या तिजोरीत तुमच्या सगळ्या भावना, विचार, दाबलेल्या इच्छा आणि अशा आठवणी आहेत ज्यांची तुम्हाला काहीच जाणीव नाही. पण गंमत म्हणजे हीच तिजोरी मागून तुमच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक कृतीवर नियंत्रण ठेवत असते. हे समजायला फ्रॉइडने एक जबरदस्त उदाहरण दिलं, एका हिमनगाचं, म्हणजे आईसबर्गचं. बघा, समुद्रात तरंगणारा आईसबर्ग, त्याचा फक्त छोटासा शेंडा आपल्याला पाण्यावर दिसतो, पण त्याचा तब्बल 90% भाग पाण्याखाली दडलेला असतो. आपलं मन अगदी तसंच आहे. जे आपल्याला जाणवतं ते फक्त वरचा 10% भाग आहे. खरी शक्ती, खरं रहस्य त्या 90% अदृश्य भागात दडलेलं आहे. मग प्रश्न येतो की या पाण्याखालच्या भागात, या अचेतन मनात दडले तरी काय? तर इथे आहेत आपल्या सगळ्यात दाबून टाकलेल्या इच्छा, विसरून गेलेले पण मनाला बोचणारे अनुभव, खोलवर कुठेतरी घर करून बसलेली भीती आणि आपल्या सगळ्या चिंता. आणि आपल्याला थांगपत्ताही नसतो, पण याच गोष्टी ठरवत असतात की आपण कसं शिकणार आणि कसं वागणार. हे कसं काम करतं याचे एक साधं उदाहरण देतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात लहानपणापासून गणिताची किंवा नापास होण्याची भीती बसली असेल, तर ती भीती त्याच्या अचेतन मनात घर करून राहते. आणि मग तो कितीही प्रयत्न करो, त्याचं मन अभ्यासावर लागतच नाही. हाच आहे अचेतन मनाचा थेट प्रभाव. किती वास्तविक आहे ना हे? इतकंच नाही, फ्रॉइडच्या मते आपलं व्यक्तिमत्व हे काही एका दिवसात घडत नाही. ते बालपणीच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून जातं. ओरल स्टेज, ॲनल स्टेज, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळालेले अनुभव, मग ते चांगले असोत वा वाईट, आपल्या सवयी, आपल्या भीती आणि अगदी आपल्या शिकण्याच्या पद्धतीवरही कायमचा ठसा उमटवतात. बरं, आत्तापर्यंत आपण खूप थेअरी बघितली, एड, इगो, अचेतन मन. पण या सगळ्याचा प्रॅक्टिकल उपयोग काय? म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेवर याचा नक्की कसा परिणाम होतो? चला, आता तेच बघूया. तर मग फ्रॉइडचा हा दृष्टिकोन शिक्षकांना कसा मार्ग दाखवतो? सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा समजून घ्या. ते फक्त माहिती साठवणारे रोबोट नाहीत. दुसरं, एक भीतीमुक्त वातावरण तयार करा. जिथे चिंता कमी असेल तिथेच मन शिकण्यावर लक्ष केंद्रित करू शकेल.
तिसरं, शिकण्याकडे फक्त अभ्यास म्हणून बघू नका. तो व्यक्तिमत्व विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि चौथं, बाहेरच्या बक्षिसांपेक्षा विद्यार्थ्याच्या आतून येणाऱ्या प्रेरणेला जास्त महत्त्व द्या. चला तर मग या सगळ्या चर्चेचा शेवट करूया. यातून आपण काय शिकलो? फ्रॉइडच्या या सगळ्या सिद्धांताचा सार काय आहे? सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा हा आहे की शिकणं ही फक्त डोक्यात माहिती भरण्याची प्रक्रिया नाही. ही एक आंतरिक मानसिक प्रक्रिया आहे जी पूर्णपणे आपल्या भावनांवर, आपल्या अचेतन मनावर आणि आपल्या अनुभवांवर अवलंबून असते. याचाच अर्थ फक्त ज्ञान देणं हे कधीच पुरेसं नसतं. खरं अस्सल शिकणं तेव्हाच घडतं जेव्हा त्यात संपूर्ण व्यक्ती सामील होते. तिचं जागरूक मन आणि सोबतच तिचं ते अदृश्य, दडलेलं, अचेतन जग दोन्हीही. आणि जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. असे कोणते दडपवलेले अनुभव किंवा अशा कोणत्या छुप्या भीती आहेत ज्या कदाचित आपल्या स्वतःच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम करत असतील? जरा विचार करून बघा.